हॅलो, हाय, नमस्कार. आज इतकी सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते ना, कितीही 5 स्टार हॉटेलमधलं खावा, कसलंही जेवण खावा, कितीही मॉडर्न जेवण खावा, पण शेवटी डाळ-भात खाणं आहे ना, ही गोष्टच वेगळी आहे. त्याच्यातलं समाधान असतं ना, ते एकदम वेगळंच असतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी आज एक डाळीची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 प्रकारची डाळी घेतलेली आहेत. मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ. साधारण 1 वाटी होईल एवढं सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. कमी जास्त तुम्हाला तुमच्या सोयीनुसार करायचं असेल तर तसं करू शकता. इथे मी साधारण पाव-पाव कपच्या दरम्यान असं घेऊन तो अंदाजाने 1 वाटी केलेला आहे. 3 डाळी आपण एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि कुकरला व्यवस्थित अशा मस्तपैकी अगदी त्या शिजवून घ्यायच्या आहेत. सगळ्या मिक्स केलेल्या आणि आता आपण कुकरला 3 ते 4 शिटीमध्ये छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. तिथपर्यंत आता आपण बाकीच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेली आहे लसूण आणि मिरची. त्याचा आपण असं ना ठेचून छानपैकी असं बारीकसा असा ठेचा तयार करायचा आहे. मिक्सरला वगैरे एकदम बारीक पेस्ट करू नका, कारण का तो जरा जाडसर ठेचा तयार होतो ना, तोच आपल्याला पाहिजे, कारण का तो खाताना खूप छान लागतो. त्याच्यामुळे इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला. लसूण जरा जास्त घेतले, चांगले अगदी 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्या चांगल्या तिखटवाल्या अशा घेतल्यात. तिखट नसेल तर जरा क्वांटिटी जास्त घेतलीत मिरचीची तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपण असं हे जाडसर ठेचून घेतलेलं आहे. आता आपण तयार करूया फोडणीची तयारी. आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे. डाळ शिजल्यानंतर डायरेक्ट वापरायची नाही, ती जरा रवीने वगैरे फिरवून घ्यायची. तेल घेतलंय. तेल 3 ते 4 टेबलस्पून चांगलं तेल घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं घेतलंय. 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. ते चांगलं गरम झालं की 10-12 चांगली कढीपत्त्याची पानं घ्यायची. कढीपत्ताही चांगला गरम झाला, तडतडला तेलामध्ये, की आपण जे ठेचा तयार केलेला होता ना, तो ठेचा आपण ह्याच्यामध्ये लसणीचा आणि मिरचीचा टाकून घ्यायचा आहे. ते चांगलं व्यवस्थित असं तेलावरती परतवून घेऊया आणि इथे मी 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला. तो टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता व्यवस्थित सगळ्यांना तेलावरती परतवून घेऊया आपण. टोमॅटो अगदी आपल्याला एकदम मऊ करायचा नाहीये. थोडासा असं जरा त्याला जाडसरपणा म्हणजे कच्चटपणा राहिला तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं परतवूया. आता इथे आपण थोडी हळद टाकून घ्यायची आहे. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे 1 टीस्पून, 1 छोटा चमचा, म्हणजे त्याने कलर खूप छान येतो. त्याच्यासाठी फक्त कलरसाठी घेतलेली आहे. 1/4 टीस्पून धणा पावडर, 1/4 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे आणि 2 टीस्पून मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल अजून, तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. सगळं काही व्यवस्थित असं आपण आहे ना मस्तपैकी परतवून घेऊया. आणि जी डाळ आहे ती डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जेवढी तुम्हाला पातळ वगैरे पाहिजे असेल त्यानुसार किंवा अशी घट्ट ठेवायची असेल तरी सुद्धा चालेल. जर थोडी पातळ वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ती डाळ आहे त्याला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची. इतकी सुंदर लागते ना, आणि असं कधी साधं जेवण म्हणजे डाळ आणि अशी प्रकारची डाळ आणि भात असं कधीतरी जेवलात ना तरी सुद्धा पोटाला सुद्धा आराम आणि साधं सिंपल सात्विक असं जेवण सुद्धा खूप चांगलं असतं कधीतरी असं वेगळं खाण्यासाठी. इथे आपली डाळ जी झालेली आहे, तिथे तुम्हाला जर एकाच प्रकारची डाळ घेऊन करायची असेल तरी सुद्धा चालेल. पण अशा 3 प्रकारच्या डाळी वगैरे घेतल्या तर तेवढ्या डाळी आपल्या जास्त खाऊन होतात. त्यासाठी म्हणून इथे मी 3 प्रकारच्या घेतलेल्या आहेत. आता तर थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगला आपण टाकलेली आहे आणि छान आपली उकळी त्याला आलेली आहे. पातळ केवढी डाळ ठेवायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने सुंदरपैकी आपली मस्तपैकी एक डाळीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा आणि तुमची कशी होती तेही मला कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. थँक